मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे अनिकेत माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज सकाळी पुनम दीदीने फोन केला की आपल्याला जायचं आहे. कुठे जायचं आहे? आपल्याला रत्नागिरीला जायचं होतं. काय विशेष काय आहे? रत्नागिरीला जायचं कारण माझे स्टाफ माईला भेटण्यासाठी आणि आपल्याला नरेंद्र मोराच्या मठामध्ये पण जायचं दर्शनाला. ठीक आहे, चला डायरेक्ट तुम्हाला भेटा पुढं. कसा काय आमचा आजचा प्लॅन होते, नक्कीच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बराच काही प्लॅन आण, डायरेक्ट भेटू चला पुढंच. मेकअप स्टुडिओ असल्यामुळे फायदा बरंच आण, कणाची कमी नाही आम्हाला. सगळ्या वस्तू घेऊन निघतो जावाला. होतो रत्नागिरीमध्ये ना, रत्नागिरीमध्ये नानीच गाव आहे. तिथं स्वामी नरेंद्र महाराज यांचा मठ आहे. त्या मठात पूनम दिदीची मैत्रीण माई तिथं सेवेसाठी आहे. तर पूनम दिदीला तिला भेटायची पण खूप इच्छा होती आणि त्याच निमित्ताने स्वामीचं पण दर्शन होईल म्हणून आम्ही आलो आहे या मठामध्ये. आणि एंट्रीला तिथे भोले बाबा आणि त्यांच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज आई जगदंबेचा आशीर्वाद घेताना आहेत. हा योग प्रत्येकाच्याच नशिबात नसते आणि योगायोगाने आम्हाला नारायणीचं दर्शन झालं. आज काहीतरी चांगला दिवस आहे आमचा. शिवलक रत्नागिरीपर्यंत आहे, काहीतरी कमवले. सगळीकडे काजवा परलॅम बस रावरी परलँगून खावाल नाही ना, आम्हाला डोंगरात जावं लागते. रत्नागिरीमध्ये आम्ही नानीज या गावात नरेंद्र महाराज यांच्या मठामध्ये गेलेलो. तर कसा वाटला पूनम दिदी तुला? छान वाटलं. हो, तुम्हाला? खूप छान वाटलं. पहिल्यांदा काहीतरी नवीन असं नवीन तीर्थक्षेत्र बघायला भेटलं. खूप फिरतो पण हे काहीतरी अजून वेगळं होतं. बरीचशी त्या मंदिराची माहिती आहे आम्हाला, त्या भटजीने सांगितलं पण तेवढा लक्षात नाही राहिला. ते मंदिर वास्तुशास्त्राप्रमाणे असं ते बोलत होते. त्या मंदिराला 11 कळस आहेत, 365 हत्ती आहेत आणि तो समोर जो रथ खेळतात ते 6 हत्ती आहेत आणि त्याला ते साखल दंडाने बांधून ठेवलेले आहेत त्या हत्ती. बराच काही इतिहास आहे मंदिराचा. नक्कीच टाइम भेटला तर वेळ काढून येऊ. आणि मठामध्ये येण्याचं विशेष कारण म्हणजे आपलं पूनम ब्युटी पार्लर या दुकानात आपले एक महेश्वरी म्हणून मुलगी स्टाफ होती. ती स्टाफ नव्हती, आमच्यासाठी फॅमिली मेंबर होतं म्हणून तिला आम्ही खास भेटायला आणि त्यानिमित्ताने एक आमचं देवदर्शन पण झालं. तेच कारण होतं इथे येण्याचं. मागच्या टायमाला पण आम्ही आलेलो, तिचा विषय काढलेला की भेटायला पाहिजे. तर या टायमाला आम्ही एकदम सरप्राईजली तिला जाऊन भेटलो. तिला पण बरं वाटलं, आम्हाला पण बरं वाटलं. कारण की आमचा एक 4 वर्ष ती आमच्या बरोबर जोडली गेली होती. 4 वर्ष आमच्या एक फॅमिली मेंबर होती ती पूनम ब्युटी पार्लरचा. लोकांसाठी स्टाफ होती पण आमच्यासाठी ती पूनम ब्युटी पार्लरची एक फॅमिली मेंबर होती. हॉटेल गवस्त 1 तास लावला पण तिला या हॉटेलमध्ये जेवत होता. काय स्पेशल आहे हॉटेलमध्ये? मी हॉटेलला जेवलेलो, खूप छान जेवण होते. डिस्काउंट भेटणार आहे का 1 तास थांबवले तर? माहिती नाही, आपण जेवण येते आज. मस्त काजूची भाजी खाऊ का? ठीक आहे, काजूची भाजी खावासाठी आम्हाला 3 जणांना 1 तास झाला भुकाचा ठेवले ना. एकदांचा भेटले, नशीब भेटला ना तर अजून पुरं नेत लावला असता. बघू आता गौरी चव आहे आणते लावलेला. काजूच्या भाजीसाठी आलो. चव आहे का भाजीला? भाऊ तुम्ही खाली कशी वाटले तुम्हाला? अप्रतिम. अरे बापरे. आता आमचं जेवण बिवण झालं ना. हा ब्लॉग आपण इथंच एंड करू. ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हे प्लॅन काय पुढचा? सर पुढचा प्लॅन बघा नेक्स्ट ब्लॉगमध्येच. बाय बाय. राधे राधे.